हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 18 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे तायडीने स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. तायडी खूप खुश आहे. तिने चक्क नुपूरला कॉल केला, नुपूरला चिडवलं की तू किती माझ्या नाकावर टिचून लग्न केलं, पण शेवटी काय झालं, तुझं लग्न मोडलंच आणि हे सगळे प्रयत्न मीच केले होते. आणि हे सगळं बोलत असताना तिने हे सुद्धा कबूल केलं की पहा तुझी आई किती सिरियस आहे, तिची अवस्था कशी झाली आहे. आणि हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसला. नुपूरला हे कळलंच नाही की तायडीला हे कसं माहीत की आईची तब्येत सिरियस आहे. याचा अर्थ तायडीमुळेच आईची तब्येत सिरियस झाली की काय, कारण डॉक्टरसुद्धा नुपूरला म्हणाले की ही एक साधी लो बी पीची केस होती, पण ती इतकी क्रिटिकल कशी झाली हेच मला कळत नाही आहे. माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदा मी असं पाहिलं आहे. म्हणजेच हे सगळं तायडीमुळे घडलं की काय अशी शंका नुपूरला आली आहे. मग हे नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार, नुपूर आणि तायडी एकत्र असतात. तायडी ही नुपूरला जाब विचारते, नुपूर तुला मल्हारची एवढी काळजी वाटत नाही आहे का? अगं तो तापाने फनफनलाय, रात्रभर तुझ्या घराबाहेर उभा होता, उन्हाचा पावसाचा त्याला किती त्रास होतोय आणि तू त्याचं एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नाहीये. अगं त्याची पण काहीतरी बाजू असेल ना, मी तुझ्यासमोर हात जोडते पण त्याची बाजू ऐकून घे, असं ती मल्हार समोर नाटक करते. पण मल्हार पाठीमागे असल्यामुळे लगेच तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात. ऐकून घे ना गं नुपूर, असं म्हणून ती चक्क हसू लागते. त्यामुळे नुपूरला खूप राग येतो. नुपूर चिडून म्हणते, कोण कसं वागतंय ना ते मला चांगलंच दिसतंय आणि तुम्ही तर. तायडी चांगलीच घाबरते. ही नुपूर अजून काही बोलली तर मी एका मिनिटात मल्हारसमोर एक्सपोज होईल, हिला काही बोलू द्यायचं नाही, असं म्हणून तायडी ही लगेच मल्हारला म्हणते, मल्हार जाऊ दे, हिच्याशी बोलून काही फायदा नाही आहे, तिला तुझी काहीच काळजी नाही आहे. आणि नुपूर रागारागाने तेथून निघून जाते. मल्हारला खूप वाईट वाटतं. तायडी म्हणते, पाहिलंस का कशी वागते ती तुझ्याशी? मला तर कधीकधी असं वाटतं तिने ना तुझ्यावर कधी प्रेमच केलं नाही आहे. तिने तुझ्यावर प्रेम केलं असतं तर अशी कधीच वागली नसती. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना त्याला आपण एक संधी देतो. त्याने कितीही मोठी चूक केली, कितीही मोठा गुन्हा केला ना तरी आपण त्याला माफ करतो. पण या नुपूरला तुझं काहीच देणं घेणं नाही आहे. मल्हार चिडून म्हणतो, नाही तायडे, नुपूरने माझ्यावर खरं खुरं प्रेम केलं आहे. ती अशी वागतीये कारण माझ्याकडून गुन्हा झाला आहे, माझ्याकडून चूक झाली आहे. तायडी म्हणते, ठीक आहे, ते काही असो, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चल, मी तुला इथे थांबू देणार नाही आहे. पण मल्हार म्हणतो, नाही तायडे, जोपर्यंत नुपूर माझ्याबरोबर येत नाही तोपर्यंत मी घरी परतणार नाही. आणि मल्हार तेथेच ओट्यावर बसतो. आता काय करावं हा प्रश्न तायडीला पडतो. आणि इकडे नुपूर आशाजवळ हॉस्पिटलमध्ये पोहोचते तर अन्वय हा आशाजवळ बसलेला असतो आणि तसा झोपी गेलेला असतो बसल्या बसल्या. नुपूर त्याला झोपेतून उठवते आणि विचारते, आईने काही खाल्लं का? आता आईची तब्येत कशी आहे? अन्वय सांगतो, हो आई आता बऱ्या आहेत, डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे की त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. आणि मग नुपूर ही अन्वयला सांगते, मी तुझ्यासाठी कपडे आणि आईसाठी खायला आणलं आहे. अन्वय ही पिशवी घेतो आणि बाजूला ठेवतो. नुपूर ही आशाजवळ बसते, आशाचा हात हातात घेते आणि म्हणते, आई तुला मल्हार सरांवर किती विश्वास होता, तू त्यांना स्वतःचा मुलगा मानलं, पण मल्हार सरांना ओळखण्यात आपण दोघेही चुकलो. तुला माहिती आहे का, ते तुझ्या आजारपणाचा सुद्धा फायदा करून घेत आहे. तू आजारी आहे याचा फायदा घेऊन ते तुझ्याबद्दल मला खोटं सांगताय. खरंच त्यांच्या इतका वाईट खोटाडा माणूस मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही आहे. अन्वय हा नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो. नुपूर, या सगळ्या रागाच्या भरात तू एक गोष्ट विसरतीये, तुझं आणि मल्हारचं लग्न झालं आहे. तुमच्या लग्नाचे सगळे विधी पूर्ण झाले होते. नुपूर म्हणते, दादा मला ते माहिती आहे, तू मला हे का सांगतोय? तर अन्वय म्हणतो, नुपूर, कारण लग्नाच्या प्रत्येक विधीचा एक अर्थ असतो, त्याच्यामागे काहीतरी आपल्या रीती परंपरा असतात आणि हे विधी फक्त म्हणण्यापुरते होत नाही तर त्यामुळे आपल्या मनावर, आपल्या आयुष्यावर एक प्रकारचे संस्कार होतात. मल्हारने काही केलं असलं तरी तुमचं लग्न झालं होतं, लग्नाचे सगळे रीतिरिवाज झाले होते, सगळ्या विधी झाल्या होत्या, त्यामुळे तुम्ही दोघे आता नवरा बायको आहात. कितीही राग आला तरीसुद्धा आता सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्या आहेत हे तू लक्षात ठेवायला हवं. पण नुपूरला हे पटत नाही. अन्वय तिला समजवण्याचा प्रयत्न करतो.
नुपूर, मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तुला या सगळ्यांची जाणीव करून देणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी तुला समजावून सांगतोय की तू मल्हारचा वेगळ्या दृष्टीने विचार करायला हवा. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, दादा, हे मला चांगलंच ठाऊक आहे की मल्हार सर आणि माझं लग्न झालंय. अन्वय म्हणतो, मग तू हे विसरलीस का की तुझ्या गळ्यात अजूनही त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि तू ते घालून मिरवतीये. नुपूर म्हणते, नाही दादा, ते मी मिरवत नाहीये, तर माझी ती मजबुरी आहे. शेवटी रीती, परंपरा, विधी यांचा मान मलाही ठेवावा लागेलच. पण आता मी हे सगळं संपवायचं ठरवलंय. अन्वयला मोठा धक्काच बसतो. अन्वय विचारतो, नुपूर, हे काय बोलतेस तू? सगळं संपवायचं ठरवलंय म्हणजे? नुपूर म्हणते, दादा, आता मला काहीच बोलायचं नाहीये. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला सगळं सांगेल. पण आता मी तुला काहीच सांगू शकत नाही. अन्वयला भीती वाटते की नुपूरने नेमकं काय ठरवलंय. नुपूर आशाजवळ बसते आणि म्हणते, जोपर्यंत आई पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत मी या दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाहीये. आईची तब्येत मला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि इकडे तायडी ही मल्हारला पुन्हा एकदा भडकवण्याचा प्रयत्न करते आणि मल्हारला विचारते, मल्हार, मला एक गोष्ट कळत नाहीये. तू नुपूरची माफी मागितलीस, तू रात्रभर तिच्या घराबाहेर उभा राहिलास, इतका त्रास सहन करतोय, तापाने फणफणतोय, तरीसुद्धा नुपूरला तुझी काहीच काळजी का वाटत नाहीये? मला तर असं वाटतं आपण काहीतरी मिस करतोय. नुपूरला तुझ्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा असू शकते. मल्हारसुद्धा याचा विचार करू लागतो. तर तायडी म्हणते, असं काही असेल का? म्हणजे तू वेदांचा अपघात केला ही गोष्ट तू तिच्यासमोर कबूल केली, तिला आता सगळं माहिती आहे, तरीसुद्धा ती इतकी रागावली आहे. कदाचित तिच्या तुझ्याकडून काही वेगळ्या अपेक्षा असतील. तिला असं वाटत असेल की वेदांतला न्याय मिळावा, तू तुझा गुन्हा कबूल करावा. आणि हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. तायडी त्याला असं सुचवण्याचा प्रयत्न करते की नुपूरला न्याय हवाय, वेदांतला न्याय मिळावा अशी तिची इच्छा आहे, म्हणून ती मल्हारशी वाईट वागतीये, ती त्याला माफ करायला तयार नाहीये. लगेच मल्हार म्हणतो, हो तायडे, नुपूरची हीच इच्छा होती की वेदांतला न्याय मिळावा. तायडी खूप खुश होते आणि म्हणते, पण वेदांतला न्याय कसा मिळवून द्यायचा? आता वेदांतला न्याय मिळावा म्हणून तू काय स्वतःला पोलिसांच्या हवाली नाही ना करू शकत? मग आपण दुसरं असं काय करू शकतो ज्यामुळे त्या वेदांतला न्याय मिळेल आणि नुपूर ही तुला माफ करेल? मल्हार म्हणतो, तायडे, मला माहिती आहे की असं आपण काय करू शकतो ज्यामुळे वेदांतला न्याय मिळेल. मी खरंच स्वतःला पोलिसांच्या हवाली करतो. हे ऐकून तायडी खूप खुश होते, पण मल्हारसमोर धक्का बसल्याचं नाटक करते आणि म्हणते, ए मल्हार, हे काय बोलतोयस तू? तू जर स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं तर माझं काय होईल? आपल्या बिझनेसचं काय होईल? आपल्या घराचं काय होईल? नाही नाही नाही, मी तुला असं काहीच करू देणार नाहीये. तू स्वतःला पोलिसांच्या हवाली नाही करायचं त्या नुपूरसाठी. मल्हार म्हणतो, तायडे, माझं ऐकून घे. माझ्याकडे हा एकमेव पर्याय आहे. जर मी स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं ना, तरच नुपूरला असं वाटेल की वेदांतला न्याय मिळालाय आणि ती मला माफ करेल. आणि शेवटी माझ्याकडून अपघात झालाय ना, त्याची शिक्षा तर मी भोगलीच पाहिजे. तायडी म्हणते, नाही रे, असं बोलू नकोस. हा अपघात तू काय जाणून बुजून केलाय का? तुझ्याकडून चुकून घडलाय ना, आणि चुकून घडलेली गोष्ट चूक असते, गुन्हा नसतो, ती माफ करायची असते. नाही, मी तुला तुरुंगात जाऊ देणार नाहीये. अरे, तू तुरुंगात गेला तर माझं काय होईल? मी कशी जगणार? तूच मला सांग. असं म्हणून तायडी रडण्याचं नाटक करते. मल्हार म्हणतो, बस तायडे, मला इमोशनल करू नकोस. आता माझ्याकडे एवढा एकमेव पर्याय आहे, मी स्वतःला पोलिसांच्या हवाली करणारच. तायडी रडण्याचं नाटक करते आणि मल्हारला मिठी मारते आणि मल्हारचा चेहरा मागे असतो म्हणून पुन्हा एखाद्या राक्षसींसारखी हसू लागते आणि परत नाटक करते की तिला खूप दुःख झालंय. खरंच तायडीची ॲक्टिंग म्हणजे एक नंबर, यात शंका नाही. तायडीने हा सीन खरंच खूप भारी केला आहे. आणि इकडे अन्वय आणि नुपूर डॉक्टरांशी बोलत असतात. डॉक्टर या दोघांना सांगतात, तुम्ही जेव्हा पेशंटला घेऊन येथे आला होता ना, तेव्हा ती अतिशय साधी सोपी केस होती, लो बीपीची. म्हणजे 2 तासात त्या नॉर्मल झाल्या असत्या आणि अर्ध्या दिवसात आम्ही त्यांना डिस्चार्ज दिला असता. पण काय झालं काही कळतच नाहीये. अचानक त्यांना पॅरालिसिस झाला. अचानक एवढं सगळं कसं बिघडलं, माझंसुद्धा डोकं चालत नाहीये. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये अशी केस मी पहिल्यांदा पाहतोय. नेमकं काय चुकलंय हेच मला कळत नाहीये. नुपूर विचारते, पण डॉक्टर, माझी आई लवकर बरी तर होईल ना? तर डॉक्टर सांगतात, मी तुम्हाला आधीही सांगितलंय, त्यांना पार्शल पॅरालिसिस झाला आहे, त्यामुळे त्यांची वाचा गेली आहे. पण हळूहळू त्या यातून रिकवर होतील, लवकरच बोलू लागतील. फक्त त्यांना आणखीन स्ट्रेस व्हायला नको
आणि तुम्ही त्यांची पूर्णपणे काळजी घ्यायला हवी. आता मी ही औषधं लिहून देतो, ही औषधं घेऊन या. असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. अन्वय म्हणतो, दे नुपूर, मी औषधं घेऊन येतो. तर नुपूर त्याला म्हणते, दादा तू आता घरी जा, आराम कर. अन्वय म्हणतो, काही गरज नाही आहे त्याची, माझी झोप येथे पुरेशी झाली आहे, मी थांबतो, तू उलट घरी जा. तर नुपूर त्याला म्हणते, नाही, तुला सांगते ना मी, काल रात्रभर तू येथे होतास, पण आज रात्री तू घरी जा. हवं तर उद्या परत ये, पण आज रात्री मीच येथे थांबणार. अन्वय म्हणतो, ठीक आहे, आणि अन्वय तेथून निघून जातो. नुपूर विचार करते, डॉक्टरांना सुद्धा कळत नाही आहे की आईची तब्येत एवढी कशी बिघडली. मग हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? आईला लो बी पीचा त्रास होता, मग अचानक पॅरालिसिस कसा झाला? हे सगळं कसं शक्य आहे? हाच विचार नुपूर करत असते. आणि इकडे तायडी ही मल्हारला घेऊन पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी आपल्या घरी पोहोचते. मल्हारला गाडीतून खाली उतरवते. मल्हार विचारतो, तायडे हे काय केलंस तू? मला पोलीस स्टेशनला जायचं होतं ना, तू मला इथे का आणलंय? तर तायडी म्हणते, मल्हार तू वेडाबिडा झालास काय? मी तुला काय पोलीस स्टेशनला घेऊन जाणार होते का? अरे तुझी अवस्था बघ, तुला किती ताप आलाय, किती त्रास होतोय, आणि अशा अवस्थेत मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ? नाही, चल घरी, मी तुला कोठेच जाऊ देणार नाहीये. अरे तू जर का तुरुंगात गेला तर आमचं काय होईल? या बिझनेसचं काय होईल? मी हा त्रास नाही सहन करू शकणार, हा धक्का नाही सहन करू शकणार. मल्हारला काय बोलावं ते कळतच नाही. तायडी मल्हारचा हात पकडते आणि त्याला घरात घेऊन जात असते. आणि मग मनातल्या मनात विचार करते, अरे मल्हार तू काय वेडा आहेस का रे? जोपर्यंत प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या होत नाही तोपर्यंत मी तुला कोठेच जाऊ देणार नाहीये. एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली, सुमती इव्हेंटचा संपूर्ण कंट्रोल माझ्या हातात आला ना, मग तुला तुरुंगात जायचं तुरुंगात जा, नाहीतर एखाद्या डोंगरावरून उडी घेऊन मारायचं तर डोंगरावर उडी घे, नाहीतर एखाद्या विहिरीत उडी मारून जीव दे, मला काही फरक पडत नाही. पण तोपर्यंत तू येथेच राहायचं, प्रॉपर्टीचे पेपर्सवर सह्या करायच्या. असा विचार करून तायडी खूप खुश होते. बिचारा मल्हार मात्र दुःखी असतो. तायडीचं खरं रूप त्याला माहीत नसतं. इकडे रेवती मावशी ही देवीआईसमोर अशीच हात जोडून उभी असते. जिया तेथे येते आणि म्हणते, मॉम चल काहीतरी खाऊन पिऊन घे. पण रेवती मावशी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, जिया तुला माहिती आहे ना, मी ठरवलं आहे की जोपर्यंत देवी आई ही माझं काही ऐकत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही आहे. जोपर्यंत मल्हार घरी येत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार पिणार नाही आहे. जियाचा नाईलाज होतो आणि तेवढ्यात गायत्री धावत पळत येते आणि म्हणते, ए रेवती चल लवकर, आपला मल्हार घरी आलाय. हे ऐकून रेवती मावशीला खूप आनंद होतो. आणि इकडे तायडी ही मल्हारला घेऊन घरात येते. रेवती मावशी जवळ येते, मल्हारला मिठी मारते आणि मल्हारला विचारते, अरे मल्हार रात्रभर कोठे होतास तू? पण तेवढ्यात रेवती मावशीच्या लक्षात येतं की मल्हारला खूप ताप आलाय, तो तापाने फणफणतोय. आणि रेवती मावशी म्हणते, मल्हार तुला तर किती ताप आलाय, तायडे पाहिलंस ना? तायडी म्हणते, हो त्याला ताप आलाय. रेवती मावशी मल्हारला सोफ्यावर बसवते आणि म्हणते, आता आहे ना एक शब्दही बोलायचा नाही, मी डॉक्टरांना बोलवते, डॉक्टर तुला चेक करतील, औषधं गोळ्या घेऊन आराम करायचा आणि बरं व्हायचं. तर मल्हार म्हणतो, मावशी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. नुपूर. पण हे नाव ऐकताच मावशी खूप चिडते आणि म्हणते, मल्हार या घरात पुन्हा त्या मुलीचं नाव घ्यायचं नाही. आज तुझी जी अवस्था आहे ना फक्त तिच्यामुळे. मल्हारला कळतच नाही आता या मावशीला कसं समजून सांगायचं. आणि इकडे नर्स ही नुपूरजवळ येते आणि नुपूरला काही गोळ्या द्यायला सांगते आशाला. नर्स निघून गेल्यानंतर नुपूरला तायडीचा कॉल येतो. नुपूर तायडीचा फोन उचलते. तर तायडी चक्क नुपूरसाठी एक अतिशय सुंदर गाणं तिच्या सुंदर आवाजात गाऊन दाखवते. तुझ्या सोबतीने आयुष्य सारे, असे मस्त गाणं ती गाते आणि म्हणते, वा नुपूर तुला आठवतंय का तुमच्या संगीत सेरेमनीमध्ये तुम्ही दोघांनी किती छान रोमॅन्टिक डान्स केला होता ना? आणि तेव्हाच आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मेड फॉर इच अदर कपल आहात. खरंच किती छान दिसत होता तुम्ही. आणि मग तुमच्या दोघांचं लग्नसुद्धा झालं. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, मी ना आता हॉस्पिटलमध्ये, मला तुमच्याशी. तर तायडी चिडून म्हणते, ए मला पण तुझ्याशी गप्पा मारत बसायला वेळ नाही आहे ना, इंटरेस्ट आहे. मला फक्त असं वाटलं की तू हॉस्पिटलमध्ये दुःखी आहे, तर मग गोड गोड आनंदाने सुरुवात करावी. आता खरं ऐकून घे, मी तुला फोन केला आहे तुझ्यावर हसण्यासाठी. कारण लग्नाआधी तुम्हाला खूप चॅलेंज द्यायची ना की तुम्ही काही पण करा, पण आमची गाठ ही देवाने बांधली आहे, आमच्या दोघांचं लग्न होणारच, तुम्ही कितीही म्हणालात तरी होणारच. झालं का मग लग्न?
केलं का मग मल्हारशी लग्न? खरं सांगू ना, मला इतका आनंद होतोय, इतका आनंद होतोय तुमचं दोघांचं लग्न मोडल्यामुळे. नुपूर खूप चिडते. तायडी म्हणते, कसं आहे नुपूर, तू चुकीच्या व्यक्तीशी लढायला निघाली होती. आजपर्यंत माझ्या विरुद्ध कुणीही जिंकलेलं नाही आहे आणि तू तर माझ्यासमोर 0 आहे 0. तू कधीच जिंकू शकणार नाही. तायडीचं हे खरं रूप पाहून नुपूरला खूप राग येतो आणि मग तायडी म्हणते, आता कसं वाटतंय? नुपूर चिडून म्हणते, मला आहे ना खरंच खूप वाईट वाटतंय, कारण मी माणसं नाही ओळखू शकले. तर तायडी म्हणते, फक्त एक माणूस, ही तायडी, पण या तायडीला भले भले नाही ओळखू शकले, मग तू काय? नुपूर चिडून म्हणते, कसं आहे ना मॅम, मी तुम्हाला एकच सांगू शकते की तो सगळं पाहतोय आणि देव हा चांगल्या माणसांच्या बाजूने नेहमी उभा राहतो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तर तायडी म्हणते, याचा अर्थ मी चांगली आहे, कारण देव हा नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. मी जे करेल त्यात माझी साथ देतो. आणि म्हणजे तुझी आई वाईट आहे का? कारण तुझी आई तर चांगली आहे असं तुला वाटतं, पण आज तिची बिचारीची काय अवस्था झाली आहे. बिचारी एवढी सिरियस आहे, तिची तब्येत एवढी खराब आहे, असं का झालं असेल गं? तुझी आई काय वाईट आहे का? नुपूर चिडून म्हणते, तुम्हाला असं वाटतंय की तिचं वाईट झालं आहे, पण या सगळ्या परिस्थितीतून तो देवच तिला बाहेर काढेल, कारण तिने कधी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, कधी कोणाचा वाईट करण्याचा विचारसुद्धा केला नाही आहे. त्यामुळे ती जास्त दिवस हा त्रास सहन करेल असं मला वाटत नाही. तर तायडी म्हणते, हो का? खरंय खरंय, पाहूया ना मग तू आणि तुझी आई किती वेळ अजून त्रास सहन करताय. नुपूर चिडून म्हणते, मॅम मला आहे ना तुमच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. तुमचं खरं रूप अतिशय घाणेरडं आहे, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्यांची किंमत चुकवावी लागेलच. तायडी म्हणते, पाहूया ना कोण किंमत चुकवतंय. आणि तायडी फोन कट करते. नुपूर विचार करते, जर मी त्यांना सांगितलंच नाही की आई सिरियस आहे, मग सागरिका मॅमला कसं कळालं की आई सिरियस आहे, आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे? हाच प्रश्न नुपूरला पडतो. पण नुपूरला अजून कळालेलं नसतं की आशाची ही जी काय अवस्था आहे ती तायडीमुळेच झाली आहे. आणि इकडे रेवती मावशी ही मल्हारला ठणकावून सांगते, मल्हार या घरात पुन्हा त्या नुपूरचं नाव घ्यायचं नाही, कारण आज तुझी ही जी अवस्था आहे ना ती फक्त नुपूरमुळे. तसं पण गुरुजी म्हणाले होते की या दोघांची पत्रिका जरी जुळत असली तरी ग्रहांची दशा अशी आहे की नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याला त्रास होईल, आणि शेवटी तेच झालं आहे. त्या नुपूरमुळे तुला किती त्रास होतोय आणि तो मला सहन होत नाही आहे. त्यामुळे तू सुद्धा आता तुमचं झालेलं लग्न विसरून जा, नुपूरला विसरून जा आणि तिचा विचारही करू नको, कारण जोपर्यंत ती तुझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुला फक्त त्रास त्रास आणि त्रासच होत राहील, त्याशिवाय तुला कधीच सुख मिळणार नाही. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं, पण मल्हारने तर ठरवलं आहे की सगळ्यांना सांगायचं मी स्वतःला सरेंडर करणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. तायडी ही एक नंबर ॲक्टिंग करते. नुपूरच्या दुःखात तिला खूप आनंद मिळतोय आणि तिच्या आनंदाचं वारं हे आपण सगळेच पाहू शकतो की वेड्यासारखी झपाटली आहे ती, तिला आनंदसुद्धा सहन होत नाही आहे. तर इकडे नुपूर आणि मल्हारच्या आयुष्यात मात्र फक्त दुःख दुःख आणि त्रासच आहे. अजून हे दोघे किती दुःख सहन करणारे, किती त्रास सहन करणारे ना देवच जाणे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहू की नुपूर खूप दुःखी असेल, कारण आशाची तब्येत आणखीन बिघडणार आणि नुपूर याचा दोषसुद्धा मल्हारलाच देईल आणि म्हणेल, मल्हार सर हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे. आज तुमच्यामुळे माझ्या आईची जी अवस्था आहे आणि माझ्या आईचं काही बरं वाईट झालं ना तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. नुपूर ही मल्हारवर आणखीन चिडणार आणि इकडे मल्हार हा रेवती मावशी आणि घरातील सगळ्यांना सांगेल की मी ठरवलं आहे की मला आता माझ्या गुन्ह्याची शिक्षा भोगावीच लागेल आणि वेदांचा अपघात मीच केला होता, यामुळे मी आता पोलीस स्टेशनला जाणार, स्वतःला सरेंडर करणार आणि त्याची शिक्षा भोगणार. रेवती मावशीला जबर धक्काच बसेल. रेवती मावशी मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करेल, मल्हार प्लीज असं करू नको, जर तू जेलमध्ये गेला तर आमचं काय होईल, आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकणार, प्लीज असं करू नको. पण मल्हार हा मावशीचं काहीच ऐकणार नाही आणि मावशीचा हात सोडून तेथून निघून जाईल. त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. मल्हारला थांबवण्यासाठी रेवती मावशी चक्क हॉस्पिटलमध्ये पोहोचणार
आणि नुपूरला सांगेल, नुपूर फक्त तुला बरं वाटावं म्हणून मल्हार स्वतःला पोलिसांच्या हवाली करायला चालला आहे. आणि जर मल्हार घर सोडून गेला ना तर आमचं संपूर्ण घर कोलमडून पडेल. त्यामुळे मी तुझ्यासमोर हात जोडते, मी तुझ्यासमोर पदर पसरते, पण मल्हारला थांबव आणि त्याला पोलीस स्टेशनला जाऊ देऊ नको, स्वतःला सरेंडर करू देऊ नको. हे ऐकून नुपूरला सुद्धा टेन्शन येईल. मग आता नुपूर मल्हारला थांबवणार का, की मल्हारला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली पाहिजे, वेदांतला न्याय मिळाला पाहिजे, या विचाराने ती मल्हारला सरेंडर करू देईल. जर मल्हार जेलमध्ये गेला तर या मालिकेचं पुढे काय भविष्य असेल हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? या मालिकेतलं कोणतं कॅरेक्टर तुमचं फेवरेट आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.